बापरे. अहो घ्या ना. हे सगळं करायची काय गरज होती? अहो असं कसं सीताई, आम्ही आल्यानंतर तुम्ही आमचं एवढं स्वागत करताय, मग आम्हाला नको काही एवढी संधी. मी खरं तर फक्त भेटायला आले होते तुम्हाला. मला खरं तर तुमची माफी मागायची होती. अहो काय बोलताय सीताई, माफी काय मागायची? का नाही मागायची माफी? आशू आणि शिवाचं लग्न झालं, कुठल्या परिस्थितीत झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यावेळेला शिवा लग्न करून घरात आली. पण आजपर्यंत तिला मी सुनेचा दर्जा कधीही दिला नाही. तुमच्याशीही मी योग्य वागले नाही. तुम्ही कधी विरोध नाही केला, सहन केल्यात गोष्टी. माझं चुकलं, या गोष्टींची जाणीव आहे मला. जाऊ द्यावं सीताई, झालं गेलं, समद गंगेला मिळालं. काय ना आजी, जे आधी घडलं ते मी काही परत नीट करू शकत नाही, पण किमान त्यासाठी माफी तर मागू शकते ना. मला माफ करा सीताई. थांब ग, थांब. तू आता माझी सून आहेस, या सगळ्यांची मुलगी नंतर. सीताई खरंच याची काही गरज नाही हो, आणि आम्हाला माहिती होतं सगळं नीट होणार आहे. सीताई, माझी पोरगी कळणं लय कठीण आहे, पण एकदा का कळली ना की समोरच्याच्या मनात घर करते. खरंय. अहो माझा संसार वाचवला तिने. खूप अभिमान आहे मला तिचा. आणि तुम्हाला सांगू, माझ्यासाठी म्हणून ती कधीही खोटं वागली नाही. माझ्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे तिने स्वतःत बदल करायचाही प्रयत्न केला, अगदी प्रामाणिकपणे. पण माझ्याकडून तिचं कौतुक करायचं राहून गेलं. हो, किती कौतुक करताय. मी हे काही केलं नाही हो एवढं. बरं सीताई, घरी सगळे कसे आहेत? भाऊ कसे आहेत आता? बरी आहे तब्येत आता. आता काय कामानिमित्त बाहेरही जायला लागले. देवा, पुण्यांदा बाबा असं काही घडू देऊ नगस त्यांच्या बाबतीत. आजी, आता सगळं छान होणार आहे, कारण आमच्या घरात आता शिवा आहे. मग माझी लेक आहेच तशी, अगदी माझ्या कैलासासारखी जिगरबाज, बिनधास्त एकदम. माझ्या कैलासाच्या तालमीत तयार झाली ती शिवानीची शिवा. खरे, शिवाच्या वडिलांनी तिला या जगासाठी खंबीर बनवलं. खरं तर प्रत्येक वडील त्यांच्यासाठी आपली मुलगी ही राजकन्याच असते. तळहाताच्या फोडासारखं जपतात वडील. पण ते करताना मुलगी खंबीर, निर्भीड होईल ह्याकडेही लक्ष द्यायला हवं. जे शिवाच्या वडिलांनी केलं शिवासाठी. ह्या जगात एखाद्या मुलीसाठी खंबीर राहणं किती अवघड असतं. एक स्त्री असून मी शिवाशी चुकीचं वागत राहिले. वाईट वाटतंय मला या गोष्टीचं. पण आता इथून पुढे शिवाचं जे अस्तित्व आहे, जसं आहे तसं देसायांच्या घरात जिवंत राहणार आहे. घरात लक्ष्मी वास करतेच आहे, पण आता घरात दुर्गा सुद्धा आली आहे, आणि तेही माझी सून म्हणून. आजी, आता डोळ्यात पाणी नाही आणायचं. लेकीबद्दलचा फक्त अभिमान हवा डोळ्यात.
बरं आता खूप झाल्या गप्पा. ते जेवण थंड होतंय, जेवून घ्या चला पटपट. चंदन, तू काय करतोस? सीताई, तो ना गॅरेजवर असतो, मग मला काही टेन्शनच येत नाही, सगळं तो सांभाळतो आता. शिवानेच काम मिळवून दिलं. अरे वा, मग शिवासारखंच प्रामाणिकपणे काम कर. हो हो. मग तुझ्या पप्पांचं ऐकलं त्यांनी? हो, खरं तर म्हणजे माझ्या पप्पांचं ऐकलं आणि त्याच्यामुळेच सगळ्यांचा म्हणजे वस्तीतल्या अख्ख्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. तुझ्या वडिलांना किती अभिमान वाटत असेल ना तुझा. त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी तू लक्षात ठेवल्यास आणि अंमलात आणल्यास. मी फक्त प्रयत्न करते, बाकी काही नाही. शिवा, आता मलाही तुला मदत करायची. खूप अभिमान वाटतोय मला तुझा. हो पण सीताई, म्हणजे मी नक्की काय करू हे मला समजत नाही. नाही मला कळतंय तुम्ही काय म्हणताय. चला तुम्ही बसा, निघूया. एक मिनिट. काय आलं? मी एक गोष्ट तुझ्यासाठी नक्की करू शकते. काय? तुम्ही शिट्टी मारली? जमली. हो, जमली आहे. सीताई, चला चला. आशू, तू इथे अरे बस. अगं इथे बस. ऐक काय ना. करते? आवडतो मी. अरे तू ते सगळं नंतर कर, पण आधी तू मला चिमटा काढ. असं कशाला? हे बघ, मला ना मी जे आता बघितलं ना ते स्वप्न वाटतंय. मला खात्री करून घ्यायची की ते स्वप्न नाहीये. तू मला चिमटा काढा. चिमटा कशाला? तू काढ. हा ओके. आई सॉरी बापरे. नाही आज ना सगळ्यांना सगळं माफ आहे. ठीक आहे. काय 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 झालं? आशू, हा मी आतापर्यंत अशा सीताई कधी बघितल्याच नव्हत्या. म्हणजे आम्ही इथून निघालो ना, हा क्या बात आहे यार. तू हे चिमटा काढ मला. तुला बसला ना आता शॉक. तुला पण शॉक म्हणजे अरे तू अनुभवलंय स्वतः आणि तरी तुला अजून विश्वास बसत नाही. मी नुसतं ऐकलंय, मला कसं बसेल? पण हे सगळं झालंय आशू. अरे यार काय कमाल आहे. आई खरंच तुझं पिचकारी कधी बघितलंच नाही माहिती आईचं असं रूप. तुला सांगू, मला असं सीताईनं बघून ना खूप आनंद होतो. मला या सीताई खूप आवडल्या. मलाही आणि ती शिट्टी मला अजूनही येत नाही यार. शिट्टी सीताईंकडनं शिकत तू. हा मला तेच वाटतंय आता. हेच केलं पाहिजे. बरं, तुला आणि आईला भरभरून प्रेम आणि तुमचं असंच प्रेम वाढत जावं ही इच्छा. तुला माहितीये का गंमत? ते नवरा बायकोचे गुण बघतात ना, 36 जुळतायत का, तसं ऍक्च्युली ना सासू सुनेचे गुण बघितले पाहिजेत की जुळतायत का. आणि तुझे आणि आईचे तर 36 नाही 63 गुण जुळतायत. मग काय, सासू कुणाची आहे? हा बाबा, सासू तुझी आहे, सगळ्यात तुझंच आहे. चल आता मी आवरू. हो, आवड. चल.
या घरात शिट्टी कोणी मारली? संपदा, तू मारलीस? नाही पण नाही, मला जमतच नाही. मारता आली असती तर मी नक्की मारली असती. ते पण. अगं पण मग कोण मारताय? आवाज तर आला ना? हो, मला पण आवाज आला. काय प्रकार आहे? कोणी थट्टा करताय का? थट्टा कसली? मूर्खपणा आहे सगळा. आणि मवाल्यांसारखं शिट्टी कोणाला वाजवता येते हे सगळ्यांना माहितीये. ऐक ना कीर्ती, तुला कन्फर्म आहे तिनेच मारली आहे शिट्टी? हा म्हणजे आता मला शिट्टी वाजवता येत नाही, आशूलाही येत नाही, मग उरलं कोण? शिवा, अगं तू काहीच का बोलत नाहीयेस? तू नाही मारलीयस ना? अरे तू काहीच बोलत नाहीयेस आणि हसतीयस का? आता बोलतील की शिवा हसता हसता शिट्टी मारते. ताई, असं वाटतंय का तुला? पण कोण मारतय मग? कोण आहे? अरे आता मला कळतंय की कोण शिट्टी मारतंय. आम्हाला पण काय? हो, मी शिट्टी वाजवली. सॉरी. मी शिट्टी वाजवत होते कारण आजच मी शिट्टी वाजवायला शिकले. आई, तू काय करतेस? अगं, मी आजच शिकलीये शिट्टी वाजवायला, त्यामुळे जर प्रॅक्टिस करत होते आणि मला दाखवायचं होतं मी आज काय शिकले तुम्हाला. एक नंबर, खूपच भारी. म्हणून याचं शिट्टी मारून आम्हाला एकत्र बोलवलंस का? काकू, एकदा वाजून दाखव ना असं. अगं, नुकत्याच गाडी चालवायला शिकलेल्या ड्रायव्हर कडून कोणी गाडी शिकतं का? थांब, आधी मला प्रॅक्टिस करू दे, प्रो होऊ दे, मग शिकवते. शिवा बघ. क्या बात आहे. शिट्ट्या काय वाजवत बसले? उर्मिला, चल स्वयंपाक करूया, नाहीतर उपाशी राहतील सगळे. चल. मस्त का मस्त. खूपच भारी काकू, मज्जा झाली. काय झालं काका? हे भाऊ जेव्हा हे बघणार आहेत ना तेव्हा डोक्याला हात लावणार आहेत. अरे आशू, तुला येते का शिट्टी वाजवता? नाही. नाही, शिकून घे. हाय गो. दिव्या, तुझ्या नशिबाचं पण ह्या भांड्यांसारखं झालंय. घासून घासून चकाकी तर काही येत नाही आणि असलेली पण जाते. ती शिवा येणार, तिच्या सासरच्यांना आणणार, सगळे मस्त पोटभर जेवणार आणि भांडी कोण घासणार? ही मूर्ख दिव्या. आयुष्यात जे नको होतं ना तेच करायला लागतंय. आता ही सगळी भांडी घासायची, धुवायची, सगळी आत न्यायची, पुसायची, लावायची. मला कंटाळा आलाय. मला सुट्टी हवी. ते चंदनला सांगितलं तर तो काही ऐकणार नाही. काहीतरी करावं लागेल, नाहीतर मी मोलकरीण होईन. अरे दिव्या, ते
अशी कशी पडली बाहेर या लवकर. तुला काय करायचंय? दिव्या उठ 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 उठ. काय झालं? काय लागलं का खूप? लागलं का काय विचारतेस? दिसत नाहीये का तुला? अगं मग जरा बघून काम करायचं ना. अरे दिवसभर इतकी राब राबले मी, आता काय हे पण बघत. असू दे. दिव्या चल ये उठ उठ. भांडे घासायची कोण घासणार? मी घासते तुझा. चल 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 चल. अगं खूप भांडे येत आहे. अगं मी करते तुझा. आतमध्ये जा. ये सावकाश. हळू 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 हळू. सावकाश. नेहमी भांडी घास असते, नका घास सगळं देऊ भांडी. ए अरे तू जा ना ट्युशनला. सांग काकू काय काय करायचं, आपण तसं करायला घेऊ. फक्त मला वाटण करायला मदत कर. तू करून दे ना वाटण. बाकीचं करायला घेऊ. बटाट्याची भाजी करूया, डाळिंब्यांची उसळ करूया. अगं काय झालं ताई? शिवाला काय करायचं हे सांगायचं नाही. अरे अगं का ताई? काय काय झालं? आज तू सांगायचं आणि आम्ही करणार. नाही नको सीताई, खरंच. अगं काही हरकत नाही, सांग. हो की नाही गौरवीला? बरोबर. तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस, मग तुझ्या आवडीनिवडीचा विचार केला तर काय प्रॉब्लेम आहे? बरोबर. शिवा, आज तुझ्या आवडीचा स्वयंपाक सांग. आणि ऐक, बेत झणझणीत असला पाहिजे. झणझणीत? बापरे नको, त्रास होईल सगळ्यांना. काही हरकत नाही ग, होऊ दे एक दिवस त्रास. नक्की का? अगं सांग तू बेत, आम्ही करायला घेतो. मग पिठलं करूया. पिठलं भाकरी आणि वांगी आहेत, भरीत करूया का आपण? छान मस्त. आणि ते ठेचा करूया छान. चालेल मग. चालेल. मी एवढं घालते, चालेल ना तुम्हाला? घाल तुझ्या हिशोबाने. लागेल अजून मला, मी घालते. हा अजून चालतंय. ठीक आहे. सीताई, 5 मिनिटात पिठलं होईल. हे बघा. वा, छान दिसतंय. इकडे घालायचंय का? नाही पण मी काय म्हणते सीताई, एवढं तिखट झालंय, म्हणजे त्रास तिखट झालंय म्हणजे तुझ्या स्वयंपाक करण्यात पण दुर्गाचं वाटत. पण सीताई, नाही म्हणजे एवढं सगळं केलंय, तुम्हाला त्रास नाही ना होणार? तिखट झालंय. काही काळजी करू नको, काही चिंता करू नको, चालतं. हो ताई. भाकऱ्या करतो. उद्या भेटू ना आपण. हो. अहो मी ठेवते. अहो असं काय? अरे हे काय करताय तुम्ही? तुम्ही ना विसरलायत, आपलं डायनिंग टेबल तिकडे आहे. हो, काहीतरी वेगळे पण हवं ना. आज इथेच बसायचं. भाऊजी, आज सगळ्यांनी खाली बसून जेवायचं. खाली बसलं ना की अन्नाचं पचन उत्तम होतं. आणि आपण किती दिवसात खाली बसलोच नाहीये, हो की नाही? हा बरोबर आहे वहिनीचं. अरे तुम्हाला सांगतो सगळ्यांना, आम्ही पूर्वीच्या घरी ना असेच सगळे खाली बसूनच जेवायचो. आणि इथे पण नाही का, भाऊ होते तेव्हा आपण खाली बसून जेवलो होतो. नाही, कीर्ती नव्हती बसली तेव्हा, सुहास बसला होता. 1 मिनिट काका, तुम्हाला बसायचं आहे ना खाली, तुम्ही बसा, माझी काही हरकत नाहीये. पण घरातल्या इतर लोकांना सक्ती नका करू. मी खाली बसणार नाहीये.